मिसळ कशी पाहिजे, अशी मटकी पाहिजे, फरसाण पाहिजे, तो रस्सा पाहिजे, मग त्याच्यानंतरच ती खायला मजा येते. मिसळची सुरुवात कशी झाली? त्याचा इतिहास आपल्या महाराजांच्या काळापासून आहे. कोंडाजी फर्जंद बाबा त्यांनी त्यावेळेस त्याची सुरुवात केली होती. कालावधी गेल्यानंतर मग पोर्तुगीज आले, त्यावेळेस मग तो पाव कन्सेप्ट त्यांनी आणला. महाराष्ट्रात सगळ्याच गोष्टींना महाराजांचा अंश आहे. ते तुमच्या डोक्यात कसं आलं की मिसळ सुरू करावी? घरची परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या याच्यात उडी मारणं त्यावेळेस मला बरोबर वाटलं नाही. काय होती परिस्थिती? मम्मीनी गळ्यातलं गंटन ठेवलं होतं, तू याच्यात 30-40-50 हजार काय असते ते घे आणि तू चालू करायचंय, तुझी इच्छा आहे. याच्यापेक्षा जास्त आमच्याकडून तर काही होणार नाही. वडिलांकडे सेव्हिंग्स अशा नव्हत्या, म्हणजे चालू काम होतं फक्त आपलं. मावशी माझी काकांना न सांगता सेव्हिंग केलेले, तिच्याकडचे पैसे तिने मला दिले. मित्र आहेत 1-2 त्यांनी मदत केली. कारभारी जे लिहिलंय तुम्ही त्याच्यावर, त्याचा मला तुम्ही अर्थ सांगा. घरचे विश्वास ठेवणार आपल्यावर, ज्या माणसावर आपण विश्वास ठेवणार तो कारभार करणार, म्हणून त्याला आपण कारभारी म्हणायचं. तुमच्या मिसळची खासियत काय आहे? नाशिकला खा, पुण्यात खा, म्हणजे कारभारी मिसळची मिसळ. जिथं जिथं आपल्या ब्रँचेस तिथं तुम्हाला सेम क्वालिटी मिळणार, दुसरी क्वालिटी नाही. ती का तर मसाल्यांमुळे. आता मी मध्ये गुजरातला गेलो होतो. आपण ते कसे म्हणतो बाहेरची ब्रँड आहे बाबा, मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग, तर मला महाराष्ट्रात असा ब्रँड बनवायचा आहे. तुमची मिसळ खाऊन समोरच्याला दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी होईल का? रोज मसाला बनवायचा, मग ते जेवढा फ्रेश असेल ना तेवढं खायला पण अजून चांगलं लागतं, क्वालिटी भेटती आणि त्रास पण कमी होतो. जेव्हा 1 लाख रुपये होते तर तुम्ही कसे कसे ते इन्व्हेस्ट केले? अचानक काही गोष्टी नाही घेतल्या, ज्या ज्या लागत्या स्टार्टिंगला तेच घेतल्या. ज्यावेळेस मी सुरुवात केली ना सर, लोकांचा विश्वास नव्हता ना. जस्ट 12वी झाली होती, मी मागितलं 1-2 जणांकडे व्याजाने द्यावं म्हटलं, त्यावेळेस विश्वास नाही ठेवला ना कोणी. लोक यायला कसे लागले तुमच्याकडे? मी ज्यावेळेस चालू केलं ना त्यावेळेस मित्रांची साथ चांगली भेटली. लोक जे खाऊन गेली माझ्याकडे त्यांनी माउथ पब्लिसिटी केली. तुमचा तो पहिला दिवस आणि बरोबर. तुमचा तो आजचा दिवस, बरोबर. किती मेहनत घ्यावी लागली आहे? मी ब्रँचला जरी गेलो ना, कोणत्या फ्रँचायझी लावल्या तरी सुद्धा कस्टमरची ऑर्डर घेणं म्हणा, ताटं उचलणं, अहो पण नाही ना, इथूनच आमची सुरुवात आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय पार्टी वगैरे करता का? आणि जर दारू म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींचं व्यसन म्हणा, ह्या गोष्टींमुळे घरं कशा पद्धतीने तुटतात, बरबाद होतात हे पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे वळू शकत नाही आपण. जे आता वडील एक्सपायर झाले मध्ये माझे, आणि ह्याच कारणामुळे झाले. बरं, नातेवाईक तर असं म्हणतात आता की आता चांगले दिवस आले होते. फ्रँचायझी बद्दल काय सांगाल की आपला क्रायटेरिया काय आहे? आता तुम्ही फ्रँचाईज घेतली ना, हा, तुम्हीच मालक आहे हे लोकांना कळायला पाहिजे. आणि फक्त माझ्या नावामुळे किंवा माझ्या चेहऱ्यामुळे फ्रँचायझी असं नाही, तुम्हाला पाहून सुद्धा लोक आली पाहिजेत. हे सांभाळणं खूप कठीण आहे. तुम्हाला अशा काही अडचणी आल्या? कस्टमर आमचं देव असल्यासारखंच आहे. आम्ही का नाराज करणार ना? उद्या तुमच्यामुळे आमचा धंदा आहे, आमचं घर त्याच्यावर चालते, आम्ही तुम्हाला काय त्रास देऊ? पैसा चांगला आहे का या धंद्यात? एखाद्याला फ्रँचायझी घ्यायची आहे तर त्याला किती पैसे द्यावे लागतील तुम्हाला, आणि त्याच्यात त्याला काय काय मिळेल? माझी एक पॉलिसी आहे, मी काय करतो आचार्य देत नाही, तुम्ही शिका. ऑफरचा फरक पडतो का? 100% फरक पडतो. कसा पडतो? लोकांपर्यंत तेवढं नाव जातं आपलं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे ऋषिकेश अनबुले सर. दादा नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आपण भरपूर टॉपिकवर पॉडकास्ट केले आजपर्यंत, ज्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी आलं, रिअल इस्टेट आलं. त्याच्यानंतर आपण एक पॉडकास्ट केला होता हॉटेल इंडस्ट्रीवर, की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खरंच पैसा आहे का नाही आहे, आणि जर कमवायचा असेल पैसा तर कसा कमवला पाहिजे, लोकांना चांगलं अन्न तुम्ही कसं दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण पॉडकास्ट केले. आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आहे माझ्या सगळ्यात आवडत्या पदार्थावर, जी म्हणजे मिसळ. मित्रांनो, मी कोणत्याही रस्त्याने ट्रॅव्हल करत असेल ना तर मी सगळ्यात पहिलं बघतो की चांगली मिसळ कुठे भेटेल. मी जात होतो पुण्यावरून संभाजीनगरला, कारण मला समृद्धीवरून नागपूरकडे जायचं होतं. त्या रस्त्यावर बघत असताना गुगलवर सर्च केलं, 4.7 रेटिंग आलेली हॉटेल होती आपली, जिचं नाव होतं कारभारी मिसळ. आणि त्या कारभारी मिसळचे फाउंडर आपल्या सोबत आहे. तर तुमचं स्वागत आहे दादा आपल्या चॅनलवर. काय वाटतं तुम्हाला, मिसळ तुम्ही कशी सुरू केली ही? म्हणजे तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण कारभारी मिसळ असं काही मिसळ सुरू करावी? मिसळ सुरू करण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की ज्यावेळेस मी व्यवसायाचे म्हणजे यायचं होतं मला, त्यावेळेस असं होतं की कोणतं चालू करायचं, कसं चालू करायचं. त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की मार्केटमध्ये बरेच उद्योगधंदे होते, पण काय व्हायचं त्यावेळेस मी जस्ट 12वी झाली होती माझी. त्यावेळेस काय 18 वय असेल? हा, 18 वय, म्हणजे 12वी झालीच होती नुकतीच, फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं होतं. आणि त्यावेळेस असं झालं की कपड्याचे धंदे होते. त्यावेळेस काही हे होतं फ्रँचायझी कपड्याच्या काही, हा कपड्याचा ट्रेंड होता तो. मग त्यावेळेस तो एक विषय होता. परत केकचं होतं. मग ते काय व्हायचं, बऱ्यापैकी मुलांचा कल तिकडे होता. आणि परत ज्यांनी मागं 2-3 वर्षापूर्वी चालू केलं, 2-3 वर्षानंतर त्यांना थोड्याशा अडचणी यायच्या. मग म्हटलं आपल्याला याच्यात तर नाही करायचं, आपल्याला कायमस्वरूपीचा धंदा करायचा आहे. मग त्याच्यासाठी मी असं क्षेत्र पाहावं म्हटलं की जे कायमस्वरूपी चालेल. आणि हॉटेल लाईन अशी आहे ना
की त्यात उद्या कोणती जर सिच्युएशन आली ती बऱ्यापैकी खाण्याच्या संदर्भात असल्यामुळे ते व्यवस्थित चालूच राहतं. हा चालूच राहतं, अडचणच येत नाही कोणती. संपत नाही हा, कधी. जरी अडचण आली पण त्यात आपल्याला कव्हर करता येते ते बाकीच्या गोष्टी कशा काय असतील किंवा काय बरोबर आहे. असेल. मग त्याच्यामुळे हॉटेल लाईन निवडली मी. आणि मिसळच का, तर मग हॉटेल लाईनला काय होतं, त्यावेळेस घरची परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या याच्यात उडी मारणं त्यावेळेस मला बरोबर वाटलं नाही. काय होती परिस्थिती घरची? परिस्थिती अशी होती की घरी वडील ड्रायव्हर की करायचे. मग ड्रायव्हर की करीत असताना त्यांना थोडंसं जरा ड्रिंकिंग वगैरे ह्या गोष्टी. मग त्यावेळेस मम्मी पण थोडी कंपनी जायची. मग घरची परिस्थिती त्याच्यामुळे थोडी साधारणताच होती. असं नव्हतं की मला घरून पैसे मिळतील व्यवसायासाठी 10-15 लाख तू घे लाव. मग त्याच्यामुळे त्या ह्याच्यात मी मोठ्या ह्याच्यात जाऊ शकत नव्हतो. मला छोट्यातूनच करायचंच होतं छोट्यातून. आणि ज्यावेळेस मी हे चालू केलं त्यावेळेस पण असं घरून जास्त प्रमाणात नाही मिळालं काही, पण जे दिलं ते मम्मीने दिलं. मम्मीने गळ्यातलं गंटन ठेवलं होतं घाण, की बाबा नाही का तू याच्यात 30-40-50 हजार काय असतील ते घे आणि तू चालू करायचंय, तुझी इच्छा आहे, मी तुला मदत करते. याच्यापेक्षा जास्त आमच्याकडून तर काय होणार नाही. आणि वडिलांकडे सेव्हिंग्स अशा नव्हत्या, म्हणजे चालू काम होतं फक्त आपलं. आपण कसं म्हणतो की हातावर सपोर्ट, बरोबर आहे, ते त्या टाईप मध्ये. मग त्यावेळेस मम्मीने दिले, मावशी माझी तिने दिली. तिने पण अशी सिच्युएशन, तिच्याकडे सेव्हिंग केलेले, काकांना न सांगता सेव्हिंग केलेले, तिच्याकडचे पैसे तिने मला दिले 40-50 हजार. मित्र आहेत 1-2, त्यांनी मदत केली. मग त्यावेळेस ते आम्ही चालू केलं. असंच छोटा गाळा होता 10 बाय 10चा. मग तिथं चालू केलं. एक मित्र आहे त्यांनी सजेस्ट केला होता तो, की बाबा ऋषी येते असं असं चालू करायचंय का तुला. यांनी पहिले ऑलरेडी एक जण चालू होते तिथं, त्यांनी बंद केलं होतं. मग ते मी घेतलं, रिस्क घेतली की बाबा बघू करायचंय, आपल्या क्षेत्रात उतरायचंय तर मग भ्यायचं कशाला, ट्राय करू डायरेक्ट, ट्राय करू, काय जे होईल ते होईल, बघू आपण. मग त्या हिशोबाने मी ते चालू केलं. आणि चालू केलं मी 2021 मध्ये फेब्रुवारीत चालू केलं. चालू केल्याच्या नंतर महिनाभर चाललं, महाशिवरात्रीपर्यंत चांगलं चाललं. आणि त्याच्यानंतर थोडंसं कमी कमी होत आलं आणि लगेच कोरोनाचं चालू, म्हणजे कोरोना चालूच होता. पण त्यावेळेस पण असं झालं की मग लॉकडाऊन लागलं की मग 2-3 महिने पूर्ण ठप्प. मग ठप्प झाल्यामुळे मग ते नाही का पूर्ण बंदच झालं. चालू केलं बंदच झालं 1-2 महिन्यात. म्हणजे पूर्ण जर पाहिलं तुम्ही तर सुरुवात अशी होती की घरून थोडा पैसा, म्हणजे पैसे नव्हते घरी, नव्हतेच काही नव्हतं. असं नाही की घरून घरचे खूप चांगलं कमवत होते आणि गरीब म्हणजे 5-50 लाख रुपये होते, त्यांनी दिले 10 लाख रुपये ऋषिकेश चालू कर, असं काही नव्हतं. नाही, तसं नव्हतंच. आपण येऊ परत या जर्नीकडे येऊ आणि कसं तुम्ही मिसळला चांगलं बनवलं आणि लोकांना का आवडते या सगळ्या गोष्टींकडे येऊ. पण मला एक सांगा, आपण आता पुण्यामध्ये बघतो की नाशिक झालं, पुणे झालं, कोल्हापूर झालं, मिसळचे भरपूर ब्रँड्स आहेत. कोणती मिसळ कशी आहे, कोणती कशी आहे, बट मिसळची सुरुवात कशी झाली, मिसळचा इतिहास काय, मला ते सांग. आता बऱ्याच लोकांना माहिती मिसळ कुठं कुठं भेटती, कशी भेटती, टेस्ट कशी आहे किंवा काय, पण त्याचा इतिहास बऱ्यापैकी लोकांना नाही माहिती नाही. त्याचा इतिहास आपल्या महाराजांच्या काळापासून आहे. बरं, महाराजांच्या काळात असा की त्यावेळेस आपले कोंडाजी फर्जंद बाबा त्यांनी त्यावेळेस त्याची सुरुवात केली होती. सुरुवात म्हणजे अशी केली की बाबा सैनिकांना कंटिन्यू फिरायला लागायचं त्यांना. बरोबर आहे, कंटिन्यू कुठेतरी लढाई चालू आहे किंवा काही गोष्टी चालू आहेत, मग त्यासाठी कंटिन्यू, मग त्यांना प्रॉपर जेवण मिळत नव्हतं. मग जेवण मिळत नसल्यामुळे त्यांना लगेच ताबडतोब होणारा पदार्थ पाहिजे होता. मग त्यांनी त्यावेळेस काय केलं, मिसळ आपली मटकी झालं किंवा मग त्यावेळेस त्यांनी तो रस्सा बनवला असेल, ते मिश्रण केलं सगळ्या गोष्टींचं. आणि मग ते तिथून जे भेटलं ते मिक्सर मारलं. मिक्सर म्हणजेच मिसळ, मिश्रणचा अर्थच मिसळ. त्यांनी मग तिथून पुढे ते मिश्रण केलं आणि त्याला मिसळ नाव पडले, असा विषय झाला. मग त्याच्यानंतर मग ते हळूहळू पुढे त्यांच्यापासून सुरुवात झाली, जसं की त्यांच्यापासूनच सुरुवात झाली. मग तिथून पुढे हळूहळू ते होत गेलं. मग नंतर पुढच्या काळात मग पोर्तुगीज आले. मग पाव कसा आला तर त्यांच्यापासून आला. मग पहिले हे काय खायचे मग त्याच्यासोबत, चपाती भाकर त्यावेळेस. कारण काय होतं, भाकर आता लोक काय करायचे, सैनिक म्हणा त्यावेळेचे, मग त्यांच्याकडे खायला तर त्यांना लागायचं, मग भाकरीचं पीठ म्हणा ते सोबत त्यांच्यासोबत असेल पण शक्यतो. मग त्यावेळेस ते लगेच त्याच्यासोबत भाकर बनवणं किंवा चपाती असेल नसेल त्यावेळेस मग भाकर तर 100% होतीच, मग त्यासोबतच ते खायचे. मग त्याच्यानंतर हळूहळू काही कालावधी गेल्यानंतर मग पोर्तुगीज आले. त्यांनी त्यावेळेस मग तो पाव कन्सेप्ट त्यांनी आणला तिकडून, पोर्तुगीजांनी पाव आणला. पाव आणला. मग तिथपासून ते पावाची कन्सेप्ट चालू झाली. मग ते चांगलं लागायला लागलं ना लोकांना खायला. मग ते काय होतं, कधी कधी पावानी थोडंसं जे जास्त लागणार आहे ते थोड्यात होऊन जायचं त्यांचं. गिरणी कामगारांना लागायचं मुंबईत. मग पुण्यात त्यावेळेस कामगार वर्ग बऱ्यापैकी होता. बरोबर आहे. मग त्यांना अर्जंटमध्ये जायचंय, कुठं कामाला जायचं, काय लवकरात लवकर जितकं भेटल, मग त्याच्यासाठी तवा पण मिसळ आणि पाव मग तिथून चालू झालं.
पावचा कन्सेप्ट असा विषय झाला तो. हा इतिहास आहे खरा, हा, हा म्हणजे इतिहास. महाराजांच्या काळापासून सुरू झालेली मिसळ, मग नंतर कामगार वगैरे महाराष्ट्रात म्हणजे जवळपास सगळ्याच गोष्टींना महाराजांचा अंश आहे. अंश आहे. हा म्हणजे त्यांच्यापासूनच बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रात हे झाल्या. महाराजांशिवाय आपला इतिहास नाही, होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. होऊच शकत होऊच शकत नाही. मग ते कारभारी जे लिहिलंय तुम्ही त्याच्यावर, त्याचं मला तुम्ही अर्थ सांगा की कारभारी मिसळ काय, काहीतरी त्या वयामध्ये. आता काय, आता समजा आम्ही 30च्या वर झालो आता, पण तुम्ही ज्या वेळेस चालू केली तर त्यावेळेस काय 20-22 वर्ष वय, 20-21 वर्ष वय होतं. त्या काळात नाव जेव्हा शोधतो आपण एखाद्या गोष्टीचं नाव ठेवणं, त्यामागे आपला विचार असतो. ठीक आहे, बरोबर. कोणत्या पण धंद्याची सुरुवात करताना ते जे नाव असतं ना, त्याच्यावरून तुम्ही काय ते समजतं, हे नाव ठेवतं मागे तुमचा काय उद्देश होता? आता ते तुम्हाला सांगितलं तसं, घरची परिस्थिती, कारभार करायचा होता ना मला, की बाबा काहीतरी कारभार करायचा आहे. मग आम्ही असंच, मी त्यावेळेस कंपनीत जात होतो. कोणत्या कंपनीत? कंपनीत म्हणजे असं जात होतो की 10वी-12वीचे पेपर संपले, म्हणजे स्टार्टिंग तर 10वीचे पेपर संपल्यानंतर मी कंपनीत गेलो. बरं. कंपनीत गेलो घरच्या परिस्थितीमुळे, की बाबा मला 12-11वीला ऍडमिशन घ्यायचं. काय काम होतं कंपनी? हेच लाईनवर छोटी मोठी कामं, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपल्या लाईनवर जाऊन तिथं त्या पद्धतीने काम करायचे. जे आपला सुपरवायझर सांगेल किंवा काय, दिवसभर फक्त दिवसभर व्हायचा तिथं, म्हणजे ह्या कन्सेप्टचे काम. टाइम काढायचं काम, म्हणजे प्रॉपर काम नव्हतं असं काय. मग टाइम काढायचं म्हणून 10वी पासूनच सुरुवात होती. मग 11वीला ऍडमिशन घ्यायचं म्हणून 10वीला कामाला गेलो. उन्हाळ्याच्या सुट्टीत जे पेपर झाल्याच नंतर जी सुट्टी होती त्यात 2 महिने कामाला गेलो. 11वीला ऍडमिशन, परत मग 12वीला फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायची. 12वी पेपर नंतर परत तीच सिच्युएशन. म्हणजे की तुम्ही शिक्षण करायसाठी मग कामावर जायचे? हा, कामावर. काय रुपये रोज मिळायचा त्यावेळेस? काय असायचं 200-250 रुपये. 200-250. हा, 200-250 किंवा मग त्याच्यापेक्षा कमी पण. मग ते पैसे जमवून मग तुम्ही पुढचं शिक्षण घ्यायचे? मग त्या ह्याच्यात आम्ही कंपनीत जात होतो. त्यावेळेस मग काय व्हायचं, मित्र असायचे सोबत कंपनीत, की बाबा नाही का आता सुट्टी लागली, बऱ्यापैकी पोरं 2-3 जण मिळून जायची कंपनीत. त्यावेळेस मग तेच विषय चालायचं की बाबा काहीतरी करायचंय, काहीतरी आपल्याला व्यवसाय उतर. हे काम तर आपण करू शकत, कारण तिथं परिस्थिती पाहिली ना आम्ही. म्हणजे 30-40 वर्ष लोक परमनंट तिथं जे काम करतात त्यांना 50-60 हजार रुपये पगार. मग त्यांना तेच काम करायला लागायचं ना. मग ते आपण कसं म्हणतोय की एक आपल्याला जी लाईफ जगायची, जे स्वतःला काहीतरी करायचंय, ते मग ते तिथं दिसलं नाही ना. मग असं ठरवलं की इथं तर आपण काम करू शकत नाही. मग तिथं आम्ही बसले अशी चर्चा निघायची की बाबा काय करायचं, कसं करायचं. मग त्यावेळेस नाव सुचव मी एका मित्राला म्हणलं, अरे मला लय कारभार करायचे बरं का मोठा. मग तो म्हणला की नाही का तुला करायचं ना, मग तू एक काम कर, तू तर हॉटेलचं, म्हणजे त्यावेळेसच आमचं असं चालू होतं की बाबा हॉटेल लाईन मध्ये आपण उतरू. मग त्यावेळेसच तो मला म्हणला कारभारी नाव आपण नाही बरं करू, कारभारी. हा कारभारी. मग तिथून त्याचा उदय असा झाला की त्याला नाही का म्हणजे कारभार करायचंय, घरचे विश्वास ठेवणार आपल्यावर. मग विश्वास ठेवून ज्या माणसावर आपण विश्वास ठेवणार तो कारभार करणार, म्हणून त्याला आपण कारभारी म्हणायचं. मग ते कारभारी मिसळच. मग ते कसं म्हणतो आपण की बाबा एखाद्या माणसाला उद्देश ना, आपण आता गावखेड्यात पण म्हणतात कारभारी आले. कारभारी कोण आले तर ते एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असतो किंवा मग त्याच्या जबाबदार व्यक्ती असतो गावचा, मग त्याला कारभारी म्हणतात. व्यावसायिक किंवा मग त्या पद्धतीत बरोबर त्याला कारभारी म्हणतात. मग त्याला कारभारी म्हणतात. मग आपल्याला पण ज्या क्षेत्रात उतरायला ना तिथं जबाबदारीने उतरायचंय आणि ती जबाबदारी पूर्ण करूनच लोकांना दाखवायचंय. मग त्याच्यासाठी आपण कारभारीच नाव ठेवू. अरे वा. मग त्याच्यामुळे कारभारी मिसळ ही कन्सेप्ट आम्ही, म्हणजे त्याला तो टच पण आहे की जेव्हा तुम्ही ते कंपनीत काम करायचे, लाईनवर लाईनवर काम करायचे, 200-250 रुपये रोज होता, बरोबर, तेव्हापासून चित्त ते होतं, तर बरोबर ते उतरलं. करेक्ट. जे पैसे जमा केले होते सुरुवातीला तुम्ही मिसळसाठी, ते किती रुपये होते? म्हणजे आईकडून घेतलेलं, आईने गहाण ठेवलं होतं? लाखभर रुपयाच्या जवळपास, जास्त पण नव्हते. लाखभर रुपये होते. तेवढ्यात सुरू केली मिसळ? तेवढ्यातच चालू केलं. बरं, ते कसं चालू केलं त्याच्याकडे येऊ, पण त्याच्या आधी मला तुम्ही सांगा की मिसळ हा असा पार्ट आहे की भरपूर मिसळ, जसं मी बोललो की प्रत्येक गावागावात मिसळ झाल्या, वेगवेगळ्या मिसळ. बरोबर. तुमच्या मिसळची खासियत काय आहे, जेव्हा तुम्ही तो जे म्हणतो आपण की आपल्या मिसळमध्ये हे घटक इथून आले पाहिजे, हे कसं विचार केला आणि त्याला बनवलं कसं ते? कारण मी जेव्हा ती खाल्ली होती, तुम्हाला जसं बोललो की मी रोडला आता ना, मला खूप आवडली. मला म्हणजे मिसळ मला खूप जास्त आवडते. बरोबर. आपली नाशिकची झाली, पुण्याची, पुण्यात खूप कमी वाटल्या मला, बट नाशिकच्या. पण तुमची मिसळची टेस्ट खूप आवडली. तर काय म्हणजे काय वेगळं काय होतं माहिती का? सगळ्यात महत्वाचं, आता मार्केटमध्ये बऱ्याच मिसळ आहेत. पुण्याची मिसळ थोडीशी गोड लागती, कोल्हापूरची तर्रीबाज असते थोडी जरा, नाही का, नाशिकची थोडी त्यातली त्यात ठीकठाक आहे, म्हणजे नाही का असे ह्या पद्धतीने. तर मग मी असं ठरवलं उतरायचंय ना तर प्रॉपर क्वालिटीनिशीच उतरायचं. मग क्वालिटी कुठून येणार तर मसाल्यांवरून येणार.
मिसळसाठी मेन तो आहे. मसाला main आहे का? हा, रस्सा मेन आहे, सॅम्पल मेन आहे मिसळचं. मग त्यासाठी आम्ही मसाला लागणार. मग तो मसाला कसा करायचा किंवा काय करायचं ह्याच्यावर आम्ही घरी चर्चा केली. मम्मीने त्यावेळेस मदत केली. काही 1-2 जण होती, त्या लोकांनी मला मदत केली, बाबा कशा पद्धतीने तू करू शकतो, काय काय करू शकतो, मार्गदर्शन केलं. मग त्यावेळेस माझी त्यात मला काय काय गोष्टी करता येतील त्या पद्धतीने आम्ही केल्या आणि तो मसाला बनवला. जवळपास आपले 23-24 मसाले आहेत. त्या पद्धतीने आपण ते एकत्र करतो. मग त्यात एकत्र करून एक कारभारी मिसळचा स्पेशल मसाला बनवतो, जेणेकरून मी आता फ्रँचायझी देतोय ना त्यांना पण तो व्यवस्थित झाला पाहिजे, सेमच गेला पाहिजे. मग ते सेम जाताना काय होतं, त्यांची क्वालिटी पण मेन. तुम्ही कुठेही खा, नाशिकला खा, पुण्यात खा, म्हणजे कारभारी मिसळची मिसळ जिथं जिथं आपल्या ब्रँचेस तिथं तुम्हाला सेम क्वालिटी मिळणार, एकच क्वालिटी मिळणार, दुसरी क्वालिटी नाही. ती का तर मसाल्यांमुळे. मग ते मसाले त्यावेळेस आम्ही हे केले क्वालिटीसाठी मसाले. फरसाण, आता फरसाणसाठी एका कंपनीसोबत टाईप आहे आपलं, त्यांच्याकडून आपण स्पेशल ते आपल्यासाठी बनवून देतात कारभारी मिसळसाठी. फरसाण जसं त्याची ती प्रत्येक गोष्टी त्यात मिक्स पापडी, शेव वगैरे सगळ्या मग ते आपल्यासाठी स्पेशल बनवून देतात. मग तेच आपण त्यात वापरतो. मसाला झालं, हे झालं, मग त्याच्यामुळे ते रस्स्याला क्वालिटी येते. त्यात तो काय म्हणतो आपण एक तर्रीबाजपणा जो येतो ना तो त्यामुळे येतो. ओके, ते मसाल्यांमुळे. मसाले आणि फरसाण. हो, कारण काय ना, जसं तुम्ही बोलले की पुण्याचं जे काही फरसाण आहे ते गुळचट आहे. बरोबर. म्हणजे ते म्हणजे मिसळ मध्ये तुम्ही ते लाल लाल फरसाण टाकाल, पोहे टाईप मध्ये काही जण टाकतात. जाड पोहे टाईप टाकून देतात. ती मिसळच लागत नाही, ते एकदम विचित्र लागते. मिसळ कशी पाहिजे, अशी मटकी पाहिजे, फरसाण पाहिजे, तो रस्सा पाहिजे, मग त्याच्यानंतरच ती खायला मजा येते. मग ते बाकीच्या गोष्टी आपण त्यात कोणत्याच टाकत नाही. काय होतं, लोकांना सवय लागलेली असते की बाबा सगळ्या गोष्टी त्यात मिक्स करायच्या, मग ते खायचं. अति केल्याने मग ते काय होतं, बिघडते ना चव. मग आपली कारभारी मिसळचं हेच उद्देश आहे की क्वालिटी राहिली पाहिजे. तुम्ही कुठं पण खाल तर जिथं खाल तिथं असं वाटलं पाहिजे नाही कारभारी मिसळची बेस्ट आहे, आपण त्यांच्यासोबत त्यांची मिसळ खाऊ शकतो विश्वासाने. असं आता मी मध्ये आता गुजरातला गेलो होतो. मी रोडनी गेलो, बरेच म्हणजे नाही का बराच लांब रोड तिथे गेलो, पण मला म्हणजे नाही का आपण ते कसे म्हणतो बाहेरचे ब्रँड आहे बाबा, मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग. लोकांना काय होतं की काही गोष्टींना नाही का अचानक आपण जाऊ शकतो. आता आपण जरी फिरत असतो ना बाहेर तर काय होतं, विश्वास ठेवून नाही जाऊ शकत आपण. मॅकडॉनल्ड्स, बर्गर, मग त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो, ते लांब दिसलं तो ब्रँड मोठा बनलेला आहे, मग आपण त्याच्या विश्वास ठेवून इथं कुठं जरी नाही चांगलं भेटलं तरी आपण तिथं निदान खाऊ शकतो, पोट भरू शकतो, त्रास नाही. हा, मग त्यासाठी आपण त्यांच्या विश्वास ठेवून जाऊ शकतो. तर मला महाराष्ट्रात असा ब्रँड बनवायचा आहे किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण प्रयत्न करू जाण्याचा. पण महाराष्ट्रात तरी सध्या ना आपल्याला अशा प्रकारचं ब्रँड लोकांनी पाहिलं ना कारभारी मिसळ तर विश्वासाने गेली पाहिजेत की नाही आम्हाला इथं तर खायला नक्कीच चांगलं भेटणार. बरोबर आहे. त्याच्यासाठी आम्हाला क्वालिटी मेंटेन करायची. आता मिसळचं कसं असतं ना की लोक मिसळला म्हणजे काही जे बॉडी वाले लोक असतात की एकदम फिटनेस फ्रीक म्हणतो आपण, किंवा असे की जे हेल्थ कॉन्शियस लोक असतात ते म्हणतात अरे तर्री नको खायला, अरे मसाले त्याच्यामध्ये नको, अरे ऍसिडिटी होऊन जाईल दुसऱ्या दिवशी. असे काही आहे म्हणजे आयुर्वेदिक टाईपचे लोक असतात थोडे. तर तुम्ही काय सांगाल की तुमची मिसळ खाऊन समोरच्याला दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी होईल का? नाही होणार, कारण तो लोकांचा अनुभव आहे. मी म्हणजे माझं हे नाही करत, पण लोकांचा अनुभव, लोकांनी सांगितलेलं आहे. काही लोकांची मिसळ खाल्ल्यानंतर किंवा आम्हाला ह्या मिसळमुळे त्रास झाला, ह्या गोष्टी, त्यांचा तो मसाला, ह्या गोष्टीमुळे आम्हाला त्रास झाला. पण आपण काय करतो, तुम्हाला जसं म्हटलं तसं मसाला मेन आहे आपला. ते मसाला आम्ही एकतर कमी पण वापरत नाही आणि हेवी टाईप मध्ये पण वापरत नाही. प्रॉपर जो एक मिसळ खाल्ल्यानंतर मग आपण घरगुती कसं करतो जेवण, मग त्या टाईप मध्येच आपण बनवतो की जास्त मसाला वापरल्याने त्रास होतो, ऍसिडिटी होती, पित्ताचा त्रास जाणवतो. मग ते तेलाचं प्रमाण कमी वापरतो की जेणेकरून मग ती मळमळ होत नाही, जळजळ होत नाही, याच्यासाठी तेलाचं प्रमाण कमी वापरतो. मसाले व्यवस्थित वापरायचे, प्रमाणात वापरायचे. मग ह्या गोष्टींमुळे ती ऍसिडिटी न होणं किंवा काही डोकं न दुखणं, मग ह्याच्यामुळे आपल्या त्या मिसळला लोक जास्त आवर्जून खातात. त्याची ऍसिडिटी नाही होत. हा, ऍसिडिटी नाही होत. फ्रेशनेसच्या बाबतीत काय? फ्रेशनेसच्या बाबतीत म्हणजे कारण याच्यात मसाला समजा किती दिवसानंतर बनवला जातो, मग तो स्टोअर कसा केला? नाही, स्टोअर आपण एक तर करतच नाही. एक तर काय करतो आपण डेलीचा मसाला बनवतो.
रोजचा. बरं. हा, आपलं कसं आहे प्रमाणित 1 किलो 2 किलो ह्या पद्धतीने. मग ते आता एक अंदाज येतो ना, एक 4-5 वर्ष आपण त्याच्यात एक अंदाज आला मला की बाबा आपलं रोज एवढं जाऊ शकतो प्रत्येक शाखेचं, की बाबा इथं अशा पद्धतीने कस्टमर आहे, आपण त्यांना अशा पद्धतीने हे करतोय. मग तो एक अंदाज येतो 1 किलो 2 किलो, मग आपण त्याच पद्धतीने रोज मसाला बनवायचा. मग ते जेवढा फ्रेश असेल ना तेवढं खायला पण अजून चांगलं लागतं, क्वालिटी भेटती आणि त्रास पण कमी होतो. मग ते काय होतं, स्टोअर केलेलं असेल तर मग त्यात काही गोष्टींचं प्रमाण येतं, कमी जास्त होतं. मग ते तेल काही सुटतं कधी कधी, मग ते त्रास होतो त्याने. मग ते फ्रेश आपण रोजच्या रोज बनवतो ना, त्याच्यामुळे त्रास होत नाही. तुम्ही तेल कोणतं यूज करता? तेल आपण रिफाईंड जमिनीचं. हो, म्हणजे तेलाच्या बाबतीत पण व्यवस्थित एकदम 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 करेक्ट. आता याचं जेव्हा तुमच्याकडे 1 लाख रुपये आले, ठीक आहे, जेव्हा 1 लाख रुपये होते तर तुम्ही कसे ते इन्व्हेस्ट केले, म्हणजे त्यावेळी 4-5 वर्ष आधी कशात किती पैसे टाकले? कारण काय असतं ना, एक म्हणजे मला असं वाटतं हा व्हिडिओ तर ज्यांना मिसळचा बिझनेस करायचा आहे त्यांनी बघावा, आणि जे युवा उद्योजक आहे आपले, की आपण जसं म्हणतो की ज्या लोकांना दुसरा एखादा बिझनेस करायचा आहे, तर सुरुवात खूप कठीण असते, खूप आणि त्याच्याहून कठीण आहे ते मेंटेन करणं. कारण इझी नाहीये धंदा मेंटेन करणं, हे इझी नाहीये. रोज काय होतं, आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला गाडी घ्यायची तर 5-50 हजार भरून आपण गाडी घेऊ शकतो, पण तिचा मेंटेनन्स आहे, तिचा खर्च आहे, रोजचं तुम्हाला फिरणं आहे, त्यात पेट्रोल डिझेल आहे, आता तर किती महाग आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे ते मेंटेन करणं महत्वाचं आहे. आता आपण त्यावेळेस कसं केलं, 1 लाख रुपये आले त्यावेळेस ऑलरेडी तुम्हाला म्हटलं जसं ते हॉटेल एक चालू होतं, मेस चालू होती तिथं. मग टेबल खुर्च्या वगैरे त्यांच्याच होत्या, आपण त्यांच्याकडून भाडे तत्वावर घेतल्या की बाबा मी तुम्हाला महिन्याचे 1-3-4 विकत नाही घेतल्या त्यावेळेस. मग त्यावेळेस भाड्याने घेतल्या. मग भाड्याने घेतल्यास नंतर त्यांना 3-4 हजार रुपये भाडं द्यायचं. मग जे लाख रुपये होते त्यात थोडंसं एक मार्केटिंगसाठी कसे वापरले, आपल्याला एक लाईट बोर्ड तयार केला, मटेरियल जे पहिलं लागलं ते, मग ह्याच्यासाठीच ते लाख रुपये वापरले. की दुसरं अचानक काही गोष्टी नाही घेतल्या, ज्या लागत्या स्टार्टिंगला तेच घेतल्या आणि त्यातून सुरुवात केली. मग नंतर ज्या वेळेस आम्ही दुसरं म्हणजे मेन ब्रँड मोठ्या ठिकाणी नेले ना, त्यावेळेस मग व्यवस्थित इंटेरियर केलं, खर्च केला. कारण काय होतं, आजकाल लोकांना पण थोडंसं काय होतं, एक व्यवस्थित असेल, हायजेनिक पणा असेल, व्यवस्थित असेल तर मग लोक येतात तिथं, बसतात थोडं काही गोष्टी. आता काय होतं, मिसळ हा पदार्थ असा आहे ना की तुम्ही चालता नाही खाऊ शकत, अर्धा तास लोक रिलॅक्स होण्यासाठी बसतातच. मग त्यासाठी बसल्यावर लोकांना फ्रेश वाटलं पाहिजे, लोक येतात, बसतात, चर्चा होतात. आमच्या इथं असं काही बिझनेस मिटिंग पण होतात. हा, मग त्याच्यासाठी लोकांना तिथं थांबावं लागतं, बसावं लागतं. मग त्यासाठी हायजेनिकपणा, इंटेरियर, थोडंसं एम्बियन्स चांगल्या पद्धतीच्या केल्या. त्याच्यामुळे थोडासा मग नंतर आपण खर्च केला तो नंतर स्टार्टिंगला जे 70-80 हजार लाखाच्या जवळपास अमाऊंट होती, ती आपण ज्या महत्वाच्या गोष्टी त्यातच वापरल्या. म्हणजे तुम्ही असं सुरुवातीलाच खूप सारा पैसाने टाकून दिला, तुम्ही नंतर नव्हताच जेवढे जमले त्यातच केलं. मग दुसऱ्याला किती खर्च आला? दुसऱ्याला जवळपास आपल्याला एक 10 लाखापर्यंत खर्च आला नेक्स्ट याला. हा, मग ते काय झालं, आपण इकडून ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस तो पैसा, मग नंतर काय झालं, ज्यावेळेस मी सुरुवात केली ना सर, पहिल्या स्टार्टिंगला लोकांचा विश्वास नव्हता ना, जस्ट 12वी झाली होती. मी मागितलं 1-2 जणांकडे व्याजाने द्यावं म्हटलं, पण ते आता काय होतं, आमच्या तिकडे थोडंसं जरा व्याजाचा धंदा आहे बऱ्यापैकी. मग मित्रांना म्हणलं, दादा शिक्रापूरचे येतात ऍक्च्युली, शिक्रापूर गाव आहे प्रॉपर. मग ते काय झालं, त्यावेळेस म्हटलं की बाबा द्या पैसे, पण त्यावेळेस विश्वास नाही ठेवला ना कोणी की बाबा हा करू शकतो. मग त्यावेळेस नाही झालं, पण ज्यावेळेस वर्षभर मी तिथं केलं, कष्ट केलं, करून दाखवलं लोकांना की बाबा हा नाही मी करू शकतो. मग त्यावेळेस दुसऱ्या ह्याच्या वेळेस लोकांनी, त्यावेळेस पण एवढे नव्हते पैसे, थोडेफार 2-3 लाख रुपये होते जवळपासचे, 3-4 लाख रुपये ते तिथं वापरले. मग बाहेरूनच मार्केटमधून एक आपले ते आता फोन पे वगैरे ॲप येतात, त्याचं लोन घेतलं. बरं, त्याच्यावर लोन घेतलं. बँकिंग पण एवढी काय स्ट्रॉंग झाली नव्हती त्यावेळेस, बँक 5-10 लाख रुपये लोन देईन असं पण नव्हतं. मग त्यावेळेस 2-3 लाख ते 1-2 लाख ते फोन पेचे, बाहेरून 3 लाख रुपये घेतले मी व्याजाने, 5 रुपये टक्क्यांनी, मग ते वापरले. मग त्यावेळेस मग आपली मेन ब्रँच जी आता मोठी दिसते ती, तिथून तसं सुरुवात केलेली त्याची. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे गाईज हा, की आजकाल हे जे फोन पेचं लोन जे बोलले, किंवा असे प्रायव्हेट काही ऍप्स आहे ज्याच्या थ्रू लोन घेतात लोक आणि विचित्र ठिकाणी इन्व्हेस्ट करतात. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये टाकतात आणि तिथे पैसा डुबवतात.
आपल्या समोर जे दादा बसले यांनी जी सुरुवात केली ना ती 70 ते 80,000 मॅक्स टू मॅक्स 1 लाख रुपये पकडा तुम्ही, ते पण जवळच्या लोकांनी मिळून केलेली. नंतर मग जेव्हा 1-1.5 वर्ष त्यांचं चाललं, त्याच्यानंतर मग त्यांनी मोठा चांगला अँबियन्स वाला गाळा घेतला आणि तिथं त्यांनी प्रॉपर त्यांचं शॉप टाकलं, मिसळ हाऊस. तर हे खूप इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखं आहे की तुम्ही या ऍपवरून वगैरे, कारण याला जो इंटरेस्ट असतो तो खूप जास्त असतो, याच्यावरून तुम्ही घेतात, पण त्याचं युटिलायझेशन, त्याचा वापर तुम्ही कुठे करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे, जे दादांनी केलं. म्हणून आज त्यांच्या इतक्या फ्रँचायझी उभ्या राहून राहिल्या आहे. 5 तर झाल्या असतील ना आता? नाही, आता 6वी ओके, बरं. आणि जवळपास 1 महिन्याभरात आपण 10चा आकडा क्रॉस करतोय. तुम्ही काहीतरी बोलत होते पैशांच्या बाबतीत. पैशांच्या बाबतीत कसं असतं नियोजन, ते काय होतं माहिती का, पैसे येतात पण ते नियोजन व्यवस्थित परफेक्ट करता आलं पाहिजे. नाहीतर काय होतं, घरचे पैसे देणार काही लोकांना, मग ते काय होतं त्यावेळेस पैशाचं नियोजन मॅनेजमेंट जर नाही बसली, समजा हॉटेल चालू करायचे, मला चालू करायचं, एखाद्याकडून पैसे घेतले, मग काय होतं, मी आतापर्यंत जेवढ्या फ्रँचायझी दिल्या ना त्या पण असं नाही की जेवढ्यांना दिलं ना असे नाही आहेत की ते गडगंज श्रीमंत आहेत किंवा काय आहेत. माझ्यासारखे तरुण आहेत, त्यांनी सुरुवात केली, त्यांनी पण काही व्याजातून पैसे घेतले किंवा मग थोडेफार घरचे वापरले, स्वतः मेहनत करून कमवले, मग त्यांचा पैसा ते माझ्या विश्वास ठेवते. मग त्यांचा पैशाचं मॅनेजमेंट व्यवस्थित करूनच शाखा उभा करायची. तुम्ही त्यांचंही बघता की कसा करतोय, काय करतोय. मग प्रत्येक गोष्ट आपण शाखा घेतो म्हणजे मी फक्त नाव देतो, विषय सोडून देतो असं नाही. प्रॉपर त्यांचं म्हणजे ज्यावेळेस ते माझ्याकडे येतील तेव्हापासून तर त्यांचं हॉटेल चालू करून पार म्हणजे नाही का त्यांचं प्रॉफिट मिळेपर्यंत इथपर्यंत आपण त्यांच्या सोबत आहे. शाखा चालू झाल्यास नंतर मी महिना 15-15 दिवस तिथं राहतोय का, तर बाबा त्यांना नवीन स्टार्टिंगला आधार मिळावा. एखादा माणूस तिथं असेल तर त्यांना काय होतं, नवीन धंद्यात उतरल्या माणसाला कस्टमर सोबत थोडं काही कन्व्हर्सेशन, थोडंसं काही गोष्टींना हे होतं. मग त्यावेळेस मी तिथं असतो, मग त्या गोष्टीमुळे मार्गदर्शन मिळतं त्यांना. पैशाचं मॅनेजमेंट सांगतो, रोजचा हिशोब कसा करायचा, काय करायचं, ह्या गोष्टींचं ते स्वतः तुम्ही तिथे बसून गुरुसारखं समजा. म्हणजे तसं आपण गुरुसारखं नाही पण एक मित्रासारखंच तिथं जाऊन त्यांना सांगतो आपण की तुम्ही असं करा, ह्या गोष्टी करा. मग ते पैशाचं नियोजनात स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत आपण त्यांच्या सोबत राहतो. बरोबर आहे. फ्रँचायझीच्या याच्याकडे येऊच आपण त्या मुद्द्याकडे. पण मला तुम्ही सांगा की एखादी गोष्ट, एखादी हॉटेल जेव्हा माणूस चालू करतो, आपली मिसळ आहे, ठीक आहे, कारभारी मिसळ, तर ही चालू करणं ठीक आहे, आपण तुम्ही चालू केली, पण मार्केटिंग पार्ट येतो किंवा लोक यायला कसे लागले तुमच्याकडे. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही बोलले की कोरोना पिरियड मध्ये तर खूपच कठीण पिरियड होता तो, ठीक आहे, मग नंतर ते झालं, पण मग नंतर कशी ट्रॅफिक वाढली, फुटफॉल कसा वाढला हॉटेलचा? आता काय झालं, एक तर सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला माहिती सोशल मीडियाने त्यावेळेस सपोर्ट झाला, खूप जास्त सपोर्ट झाला. काय केलं त्यावेळेस असं म्हणजे एवढं आपल्याला त्यावेळेस मला पण सोशल मीडियाचं नॉलेज नव्हतं ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस. मग साधे सिंपल आपल्याला रील बनवायचा, फोटो टाकायचं. आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगतो तुम्हाला, मी ज्यावेळेस चालू केलं ना त्यावेळेस मित्रांची साथ चांगली भेटली. मग मित्र, त्यांचे नातेवाईक, माझे नातेवाईक, घरचे यांनी काय केलं की बाबा एक लोक जे खाऊन गेली माझ्याकडं त्यांनी माउथ पब्लिसिटी केली. मग काही मित्र माझे असे होते की त्यांनी स्टेटस ठेवले माझे. मग त्यावेळेस हळूहळू लोकांना कळायला लागलं, अरे कारभारी मिसळ आहे. मग ते काय करायचं, मी त्यावेळेस इंस्टाग्राम, फेसबुकला एवढं काय म्हणजे नाही का, लोक थोडं जरा कमी हे कर. फेसबुक त्यावेळेस चांगलं होतं पण इंस्टा थोडं कमी होतं. तर मग आणि युट्यूबला तर काही आमचं नव्हतंच जास्त. बरोबर. मग त्यावेळेस हेच असं व्हॉट्सअपला लोकांना फोटो पाठवायचे मिसळचे. मग त्यावेळेस लोकांना चांगली दिसते, जरा खायला जाऊ आपण. मग तसं करत मग ते सोशल मीडियाला आम्ही आलो. मग इंस्टाग्रामला रील्स चालू केल्या. काही 1-2 मित्र आहेत माझे, त्यांनी स्टार्टिंगला सपोर्ट केला की बाबा आम्ही रील काढून देतो तुमच्या, तुम्ही करा. मग आता आपले 5-6 शाखेपर्यंत गेलाय. त्याच्यानंतर मग एक कंपनी, त्यांच्यासोबत आपण काम करतो, ते आपल्यासोबत काम व्हिडिओचं प्रॉपर म्हणजे. आणि करतो पण असं की कंटेंट, म्हणजे असं नाही की फक्त गर्दी दाखवायची किंवा मग फक्त मिसळच दाखवायची. म्हणजे प्रॉपर कंटेंट जे लोकांना, कस्टमरला पाहिजे असतं. लोकांना दिसलं पाहिजे ना तुम्ही कसं करताय, तुम्ही स्वतः काय बोलताय, तुमचा विश्वास ठेवून लोक तिथपर्यंत आले पाहिजेत. ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस दाखवतो सोशल मीडिया त्यावेळेस येतात. मग ते आता आपण करतोय. सोशल मीडियाचा खूप मोठा पार्ट आहे, खूप मोठा पार्ट. सोशल मीडियामुळे जास्त लवकर ग्रो झालं. आणि दुसरं आपली चव,
क्वालिटी दुसरं नाही, क्वालिटी पहिली आहे. क्वालिटी पहिली आहे, नंतर सोशल हा, मीडिया. नंतर social म्हणूनच media. लोक रिपीट येतात. हा. कोणता पण धंदा केव्हा चालतो की तुमचा जो कस्टमर आहे तो रिपीट होतो. कोलगेट का वाढलं? कारण बरोबर. संपलं की लोक परत कोलगेटच घेणार आहे. बरोबर. तसं प्रत्येक ब्रँडचं आहे. जर रिपीटिंग कस्टमर तुमच्याकडे आहे तर ते आता मी तुम्हाला म्हंटल तसं जे चालू केलं 10 बाय 10चं छोटंसं गाळा, माझ्याकडचे फॅमिली कस्टमर आहे बरं का. असं नाही की मुलं आहेत किंवा मग मित्र आहेत, असे नाही. फॅमिली कस्टमर आहेत प्रॉपर. ते फॅमिली कस्टमर आज पण माझ्याकडे येतात आणि फोन करून येतात की बाबा शेठ आहे का आज, तुम्ही आहेत का, तुम्ही सोबत बोलायचे, किंवा मग आम्हाला फक्त मिसळ खायला यायचंय आणि तुमचेच खायला यायचे म्हणून फोन करून येतात. म्हणजे असं ते लॉयल कस्टमर पण आहे, रिपीटेड कस्टमर. ओके. बरं असं नाही की गावात आहे म्हणून. आता आमची नाशिकची ब्रँच आहे किंवा रांजणगावची ब्रँच आहे, हायवेची ब्रँच आहे. पण काय होतं तिथं पण जर समजा नाशिकला जाणारा माणूस, पुणे नाशिक प्रवास करणारा, किंवा मग समृद्धी महामार्ग मुंबईला जाणारा, गुजरातला जातात त्या मार्गे काही लोक, ते लोक आले ना परत पुण्यात, सर 100% आपल्या इथं थांबतात. आणि ते त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मागच्या वेळेस आलो होतो आणि इथं तुमच्या क्वालिटीमुळे परत आलोय. बरं. हा, म्हणजे असे कस्टमर, रिपीटेड कस्टमर आपण देतोय. करेक्ट. कस्टमरला खुश त्या पद्धतीने करतोय की बाबा तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टीत आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकतो. समजा रेट पण आपले असे काही खूप जास्त नाही आहेत, पण किती रुपये आहे मिसळ आपली? 90 रुपये. बरं, नॉर्मल आहे म्हणजे. हा, असं काही खूप जास्त अति नाही. नाहीये. हा. हा, साधी मिसळ 90 रुपये. मग ते क्वालिटीमुळे लोक येतात, आवडीने खातात. आता तुम्ही तर खाल्लेले, खाल्ली आहे, obviously. त्याच्यामुळे मग त्या पद्धतीने आपण देतो त्यांना करेक्ट क्वालिटी. आता आहे ना, मला सांगा तुम्ही की ठीक आहे, म्हणजे याची एक चव होती, एक तुमचे मित्रांचा खूप मोठा सपोर्ट भेटला तुम्हाला, की ज्यांनी वर्ड ऑफ माउथने, म्हणजे ज्याला म्हटलं तर रेफरलचं हे केलं गेलं, स्टेटस ठेवले, ते एक झालं, आणि सोशल मीडिया. आता एक उद्योजक म्हणून मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही एक उद्योजक आहे. काय होतं ना की एखादा व्यक्ती, मी काही उदाहरणं पाहिले म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा पहिल्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जेव्हा चांगला पैसा येतो, बरोबर, मिसळच्या बिझनेस पकडा तुम्ही किंवा दुसरे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पैसा खूप चांगला आहे, पैसा येतो, मग लगेच चैन, एकदम म्हणजे जो नॉर्मल असतो तो डायरेक्ट असं बसायला लागतो एकदम गल्ल्यावर, बघत नाही, 12-12 वाजता दुकानावर येणं. तर मला तुम्ही तुमचं, त्याला म्हणतो आपण दिनचर्या, सांगा की तुम्ही तुमचा तो पहिला दिवस आणि तुमचा तो आजचा दिवस, बरोबर, किती मेहनत घ्यावी लागली आहे, तुम्ही किती वाजता जातात तिथं किंवा किती वाजता घरी आहे, चालू ओव्हरऑल मला तुम्ही सांगा, काय कष्ट काय केले ना तुम्ही ते सांगा. आता सुरुवातीचा विषय असा होता, ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस काय होतं, घरचे सगळेच माणसं मला त्या ह्याच्यात उतरवता येतच नव्हती, कारण नाही म्हणत घरचं नव्हते म्हणत. पण काय व्हायचं, मग घरी पण बघायला पाहिजे कोणी. आणि पहिलंच मी तर म्हणतो, आमच्या पूर्ण फॅमिलीत मीच असेल की बाबा व्यवसायात उतरलेलं, नाही तर मग काय वडील ड्रायव्हर की करायचे, चुलते असतात ते, म्हणजे पहिल्यापासून नॉर्मल व्यावसायिक व्यावसायिक नाही, नोकरीतच बाबा आपलं घर हे कारण. मग मीच व्यावसायिक होतो, त्यामुळे घरचे पण थोडे पहिले जरा घाबरायचे, नाही का याच्यासोबतच सगळ्यांनी राहायचं म्हणलं, मग घरी काय करायचं. मग त्यावेळेस वडील पण तिकडेच गाडीवर, मम्मी त्यावेळेस कंपनीत जायची, भाऊ तर काही शिक्षणच करत होता. भाऊ पण ज्यावेळेस शिक्षण करत होता त्यावेळेस एका दुकानावर मेडिकलवर कामाला जात होता, ज्यावेळेस मी चालू केलं त्यावेळेस. मग काय व्हायचं, त्यावेळेस मला एकट्यालाच थांबावं लागायचं हॉटेलवर. आणि त्यावेळेस असं नव्हतं किंवा खूप जास्त कस्टमर होते, त्यामुळे मुलं ठेवायचे किंवा काय, आणि त्यांना पगार देणं एवढं आपल्याकडे भांडवल पण नव्हतं. त्याच्यामुळे मी स्वतः करायचो. मम्मीचे कष्ट लई आहेत, मम्मी का खूप जास्त, माझ्यापेक्षा पण जास्त तिचे कष्ट आहे, म्हणून आज हा ब्रँड उभा आहे. तिने काय केलं की ज्यावेळेस ती कंपनीत जायची, आम्ही सगळ्यांनी मिळूनच मसाले तयार केले, बाकीच्या गोष्टी तयार केल्या, पण त्यावेळेस मग ती एकदम चांगल्या प्रकारे, आता घरात सगळे स्वयंपाक वगैरे तीच बनवायची, मग तिने सुरुवात केली बनवायला मिसळ. मग ती काय करायची, कंपनीत जाताना कंपनी तिला 7 वाजता जावं लागायचं, 4:30-5 वाजता उठून घरचं आवरून, बहीण पण लहान होती, घरचं आवरून मग आम्ही दोघं हॉटेलवर येणार, मम्मी तिथं मिसळ बनवणार, आई आणि तुम्ही. हा, मम्मी तिथं मिसळ बनवणार, आणि मग 6:30-6:45 रिक्षात बसून कंपनीत जाणार. मग मी ते दिवसभर सांभाळणार. म्हणजे भांड्याला कोण नव्हतं, भांडे मी स्वतःच घासले ज्या वेळेस भांडे पडतील त्यावेळेस. मग सकाळी मम्मी गेल्याच्या नंतर मग काही वेळेस कस्टमर जास्त आलं, मिसळ संपली, मग ती मी बनवायची, मग ते लागणारं मटेरियल आणायचं. मग त्यावेळेस कस्टमरने पण सपोर्ट केला, मी एकटाच असायचो, मग कस्टमर पाहिजे, अरे पोरग पळते बरं का. मग त्यावेळेस कस्टमर पण थोडं 2-5 मिनिटं थांबायचे, हा बाबा तू बनवा, आम्ही थांबतो. मग ह्या पद्धतीने मग ते दिवसभर, मग संध्याकाळच्या टायमिंगला परत मम्मी आली की थोडंफार राहिलेले भांडे घासणार, मी तिला मदत करणार. मग अशा पद्धतीने त्यावेळेस सुरुवात केली होती. आणि आत्ता पण तसंच आहे, असं नाही. आता भाऊ स्वतः प्रॉपर तिथं असतो हॉटेलवर,
मी स्वतः असतो. आता मला हे थोडंसं जरा बाहेर जावं लागतं, त्याच्यामुळे मला मग बाहेर पडल्यामुळे थोडं तिथं मी जास्त वेळ थांबत नाही. भाऊ एकदम प्रॉपर, मम्मी एकदम प्रॉपर असते. जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी देते. कधी कधी जर काही गोष्टी माझ्याकडून चुकल्या तर मम्मी अजून पण मला ओरडती. हो का? हा, नाही बाबा हे असं करायचंय, तू असंच कर. काय काय कशाबद्दल रागवतं? रागवती म्हणजे असं की कधी कधी काय होतं, चहाच्या बाबतीत म्हणा किंवा ह्याच्या मिसळच्या बाबतीत कधी कधी काय होतं, आमच्याकडून काही प्रमाण चुकलं तर मग मी ओरडती, नाही नाही तू हे असं का करतो, हे असं करायचं आपल्याला. मग ते तिच्या ह्याच्यामुळे आज सगळ्या गोष्टी उभा आहेत, असा विषय. आणि हीच दिनचर्या आहे, दुसरं असं विशेष काय नाही. फक्त एवढंच की कुणी पण जर समजा स्वतः मालक पाहिजे तिथं. असं नाही की बाबा आपण चालू केलं आणि मग आपल्याला 2 पैसे आले की लगेच शेट लोक ठेवून दिले. हा, लोक ठेवून दिले, शेट व्हायचं असं नाही. आज पण जर समजा काही कारणास्तव मम्मीला नाही येता आलं किंवा मग आणि मम्मी असं माणसं ठेवून देत नाही जास्त बाहेरची. नाही ना? काय होतं की बाबा ती क्वालिटीला थोडं कॉम्प्रोमाइज करतात. काही गोष्टी स्वच्छतेला घेऊन पण आमचं आता 3-4 वर्ष झालं, 2-3 वर्ष झालं एकच मुलगा आहे. तो एकदम प्रॉपर नाही का, त्याला पण सगळ्या गोष्टी आम्ही शिकवलेल्या आहे. तो प्रॉपर सगळ्या गोष्टी करतो. मग हे असं करत करतच आपण हे केलेलं आहे. असं नाही की पैसे आले, हॉटेल व्यवसाय मोठा केला, मग आपण फक्त गाडीवर बसायचं, हे करायचं, पार झाडून पुसून घ्यायचं म्हणलं तरी आज मी घेतो, भाऊ घेतो, अजून पण आणि घ्यावंच लागतं. बरोबर आहे, केलंच पाहिजे. हा, घ्यावंच लागतं. आता मी ब्रँचला जरी गेलो ना, कोणत्या फ्रँचायझीला आपल्या, तरी सुद्धा कस्टमरची ऑर्डर घेणं म्हणा किंवा त्यांच्यासोबत बोलणं, ताटं उचलणं. मग त्यावेळेस ते फ्रँचायझी औषध तुम्ही राहू द्या आम्ही घेतो. अहो पण नाही ना, इथूनच आमची सुरुवात आहे. आम्ही ती जाण ठेवलेली म्हणून आजपर्यंत इथपर्यंत आलोय. आज पाय जमिनीवर असले तरच माणूस वर जातो, नाही तर काही खरं नाही, काहीच खरं नाही. उद्योजकांना अजून तुम्ही काय सल्ला द्याल? काय होतं की जेव्हा पैसा येत जातो ना माणसाकडे, तेव्हा 4 गोष्टी अजून दिसतात. कारण पैसा आला की माणूस 4 गोष्टी बघतो, काही गोष्टींकडे वळतो, पार्टीज म्हणा, काही म्हणा. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय पार्टी वगैरे करता कसं? आता काय उद्योजकांना काय सल्ला द्याल? सल्ला असा राहील की व्यसन ह्या पार्ट्या वेळेस इथं करायच्याच नाही. तुम्ही करत नाही काहीच? अजिबात नाही. काहीच नाही? का नाही करत त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आमच्या मोस्टली घरात काय झालेले, पहिल्यापासून घरात ड्रायव्हर कीच होती. आणि त्याच्यामुळे व्यसन हे आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे की व्यसनामुळे कशी घरं बरबाद होतात. आणि घरात त्रास कोणाला होतो? मुलांना आणि बायकोला, म्हणजे माझ्या आईला जसं झालं तसं. मग ते पाहिलेलं आहे ना आम्ही लहानपणापासून, किंवा काय त्रास होतो, कसा त्रास होतो की घर कसं बरबाद होतं. जर घराचा मेन माणूस जर व्यवस्थित असेल तर कशा पद्धतीने लोक चालतात. आणि जर दारू म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींचं व्यसन म्हणा, ह्या गोष्टींमुळं घरं कशा पद्धतीने तुटतात, बरबाद होतात, हे पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे वळू शकत नाही आपण, कधीच वळू शकत नाही. आणि हे पोरांना नाही का आत्ताचे तेच सांगणे किंवा तुम्ही व्यसनाकडे नका वळू. जे व्यवसाय करायचा ना, तुम्ही व्यवसायाचं व्यसन लावा, पैशांचं व्यसन लावा. आणि आज ते महत्वाचं आहे. तेव्हा मग कुठेतरी पुढे जाऊन तुम्ही कुठेतरी चांगल्या स्टेजवर असाल किंवा काही गोष्टी करत असाल. हे व्यसन चुकीचं आहे असं माझं तरी म्हणणं आहे. युवा उद्योजकांनी, जे तुमच्या वयाचे मुलं आता 20 ते 25 मधले, ज्यांना बिझनेस करायचा आहे, व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे की जे लोक उद्योगधंद्यात आल्यावर व्यसनांपासून दूर राहतात त्यांची प्रगती खूप फास्ट होते. आणि जे लोक खूप जास्त व्यसनांकडे वळतात त्यांच्या प्रगतीमध्ये खाडा येतो, म्हणजे खंड पडतोच. कारण आज रात्री पार्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा दिवस तुमचा वाया जाणार आहे. बरोबर आहे. तुमच्याकडे तर 100, 200 कस्टमर रोजचे राहत असतील, त्यांना हँडल कर. आणि काय होतं माहिती सर, आता मी व्यवसाय करतोय, मी तिथं कस्टमर मध्ये फिरतोय, त्यांचे ताटं उचलतोय किंवा मग काउंटरला बसतोय. दारू पिल्यानंतर कळतं ना माणसाला की हा माणूस काय, किंवा डोळे दिसतात किंवा बाकीच्या गोष्टीतून आपल्या कृतीद्वारे त्यांना कळतं की हा माणूस असा करतोय. बाबा मी कस्टमर मध्ये जातो, त्यांच्यासोबत बोलतो, मग बोलताना त्यांना कळतं की नाही बाबा हा माणूस काहीतरी, हा मग त्याच्यामुळे मग लोक, तो पण एक विश्वास आहे आपल्यावर. मग ह्या गोष्टींमुळे नाही केलं. आणि व्यवसायात तर केलंच नाही पाहिजे. जो माणूस व्यावसायिक आहे ना, त्यांनी काही प्रमाणात म्हणजे पूर्णपणे ह्याच्यात नसलंच पाहिजे. व्यसन ही कन्सेप्टच आयुष्यात नसली पाहिजे. तुम्ही पाहिलंय, कारण त्याचे दुष्परिणाम पाहिले, खूप खरंच पाहिले. म्हणजे असं नाही की आमची व्हिडिओ म्हणून सांगायचा विषय नाही आहे, पण रियालिटी आहे. कारण घरात जे वातावरण होतं ना पहिल्यापासून, की दारू म्हणा किंवा मग बरं असं नाही, वडील म्हणजे सगळ्यांनीच ते केलेलं आहे. आणि घरं कशी तुटत्यात, कशी बरोबर, घरातल्या बायांना किती त्रास होतो, लेडीजला किती प्रमाणात ते टॉर्चर सहन करावं लागतं, ते आम्ही पाहिलेले आहोत लहानपणापासून. मग त्याच्यामुळे असं वाटतं की नको,
कशाला आज समजा उद्या अजून माझं लग्न झालेलं नाही, उद्या लग्न झालं, एखादी मुलगी माझ्यावर विश्वास ठेवणार, तिच्या घरचे माझ्यावर विश्वास ठेवणार, मग ते विश्वासाला कुठेतरी आपण जागलं पाहिजे ना. बरोबर. एखादी मुलगी जर पूर्ण आयुष्य माझ्यासोबत घालवणार आहे, तिला पण आपण त्या पद्धतीने ठेवलं पाहिजे ना. मग ह्याच्यासाठी नकोच वाटतं ते. आईच्या डोळ्यात दिसतं ना, दिसतं काय दुःखद होतं हा ते. दुःख दिसतं ते. जे आता वडील एक्सपायर झाले मध्ये माझे, आणि ह्याच कारणामुळे झाले बरं का, दारूमुळे झालं. दारूमुळेच झाले. मग त्यांना आम्ही खूप सांगितलं, आणि नातेवाईक तर असं म्हणतात आता की आईला आता चांगले दिवस आले होते, पोरांनी चांगले दिवस आणले होते, आता काउंटरला बसून मस्तपैकी आराम करत होता, शर्ट घालून चांगला. पण नाही, त्यांना ते नाही हे झालं. मग त्याच्यामुळे ते थोडंसं दारूचं व्यसन त्यांना ते राहिलंच शेवटपर्यंत, आणि ते त्यातच हे झाले. तुमचं हे आताच हे बघून काय म्हणतात, सक्सेस बघून आईच्या डोळ्यात एकदम आनंद असेल ना? 100%. आणि ते वडिलांच्या पण दिसायचं बरं का, पण त्यांना ती एक सवय लागल्यासारखी झाली. आता ते शेवटी जे होतं त्याला आपण काही करू शकत नाही ना. त्याच्यामुळे ते. पण मम्मीचं कसं आहे, मम्मीला अभिमान वाटतो की नाही का, पोराने केलं. हा म्हणजे मला काय म्हणतो, तिला जे लग्न झाल्यास नंतर जे सुख पाहिजे होतं किंवा काही गोष्टीचे समाधान पाहिजे होतं, ते मग आता कुठेतरी असं वाटतं की आपण देतोय तिला. ह्याच्यापेक्षा दुसरं काय आहे ना. खरंय. काय असतं, तुमचं जे वय आता, आणि या वयामध्ये तुम्ही आता म्हणजे 25-26 वय आहे, या वयामध्ये तुम्ही हे असं कोणते व्यसन करत नाही, खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे असेच तुम्ही राहावं असं मला वाटतं, कारण व्यसनांचे दुष्परिणाम हे भरपूर आहे, की म्हणजे पिढ्यानपिढ्या बर्बाद होतात, आपण पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं, कोणती अजून लग्न बाकी आहे, जर कुणाला मुलगा पाहिजे असेल, निर्व्यसनी मुलगा मिळणं आजकालच्या युगामध्ये फार कठीण आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता, मी सोबत फ्रँचायझी मिळून जाईल सासऱ्यांना. फ्रँचायझी बद्दल काय सांगाल, की आपला क्रायटेरिया काय आहे? म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्याकडे फ्रँचायझी मागायला आला, किंवा आपला व्हिडिओ बघतोय व्यक्ती, तो बोलला की ऋषिकेश दादा मला तुम्ही फ्रँचायझी द्याल का तुमची, मग तुम्ही तुमचं कसं प्रोसेस असतं? आता सगळ्यात महत्वाचं कसं आहे, काही बऱ्यापैकी लोक तर अशी आहेत की आपली क्वालिटी पाहूनच मग फ्रँचायझीसाठी. आता काय झालं, सोशल मीडियावर भरपूर आहेत की बाबा आम्ही फ्रँचायझी सेल करतोय, आमची घ्या. पण माझ्याकडे जेवढे फ्रँचायझी आता जे चालू आहेत ना आपल्या, त्या सगळ्यांनी ऑलरेडी खाल्ली होती आणि क्वालिटी पाहिली होती मिसळची, मग त्यातूनच त्यांनी घेतलेली. आणि बऱ्यापैकी आता जे मला कॉल्स येतात ना, तर कॉल्स आल्याच नंतर मी त्यांना पहिल्यांदा काय सांगतो, तुम्ही या मेन ब्रँचला किंवा कोणत्याही ब्रँचला जा, असं नाही की मेन ब्रँच, कोणत्याही ब्रँचला जा, तुम्ही क्वालिटी पहा. आणि क्वालिटी पाहिल्याच्या नंतर मग आपण पुढचं डिस्कशन करू. मग समजा फोन आल्याच नंतर मी त्यांना बोलवतो, मग क्वालिटी आणि आवडतीच, म्हणजे जेवढे माझ्याकडे येतात ना त्यांना आवडतीच, म्हणजे त्यातूनच मग माझे फ्रँचायझी एवढे ते आता जे चाललंय ना त्यातूनच चाललंय. आता आपली एक नवीन चालू होती जेजुरी बेल्ला हायवेला, तर ते पण म्हणजे नाही का तरुण मुलगा, ते पण आपल्या 2-3 वर्ष झालं आपल्याकडे, मग त्यातूनच त्यांनी ठरवलं की आपल्याला घ्यायची तर यांचीच घ्यायची फ्रँचायझी. मग त्याच्यासाठी तो एक मुद्दा झाला क्वालिटीचा, ते येणार पाहणार बसणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट, जिथं आता समजा तुम्हाला चालू करायचंय तिथं तो पॉईंट कसा आहे, क्राऊड कसा आहे शेजार पाजारचा, किंवा बाकी गाव जवळ आहे किंवा हायवे कशा पद्धतीने, मग ते लोकेशन सिलेक्ट करायला सुद्धा मी स्वतः जातो, पाहतो. आता आपल्याला 2-4-5 याचा अनुभव आहे, मग त्याच्यामुळे आपण तिथं जातो, पाहतो किंवा कशा पद्धतीने तो धंदा होईल का, काही गोष्टींना अडचणींना सामोरं जावं लागेल का, मग त्याच्यानंतरच आपण त्या गोष्टी पुढे चर्चा चालू करतो असं. मग त्याच्यानंतर मग क्रायटेरिया त्यात असा आहे की आपण ॲग्रीमेंट करून घेतो शाखेचं, 5 वर्षाचं ॲग्रीमेंट करून घेतो की बाबा तुम्हाला पण नको अडचण, काही 5 वर्ष आपण ते आपल्याला बांधील झाली किंवा आपण त्यांना बांधलं, पण प्रॉपर एकदम मार्गदर्शनासहित आपण त्यांच्यासोबत उभा राहतो. मग त्याच्यासाठी एक ॲग्रीमेंट करून घेतो. दुसरं मग त्यांना मार्केटिंगसाठी आपण सपोर्ट करतो. कशी मार्केटिंगसाठी सपोर्ट असा करतो, तुम्हाला जसं म्हटलं एका कंपनीसोबत टाईप आहे आपलं, आपण एकदम प्रॉपर कंटेंटद्वारे, आता समजा तुम्ही शाखा घेताय माझी, ती फक्त एका चेहऱ्यावर मला नाही ठेवायची. ओके, की बाबा एक चेहरा आहे आणि त्या चेहऱ्यावर म्हणजे फक्त ऋषिकेश दादा दिसणार नाही व्हिडिओ मध्ये, असं नकोय. आता तुम्ही फ्रँचाईज घेतली ना, तुम्हीच मालक आहे, बरं, हे लोकांना कळायला पाहिजे. तुम्ही व्यवसाय करताय ना, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय, असं नाही की बाबा मी फ्रँचायझीचा मालक आहे आणि फक्त माझ्या नावामुळे किंवा माझ्या चेहऱ्यामुळे फ्रँचायझी, असं नाहीये. तुम्हाला पाहून सुद्धा लोक आली पाहिजेत. मग ते फ्रँचायझी धारकाला आपण त्यात घेणार, व्हिडिओ घेणार, ते तुम्ही कसं बनवताय, त्यांचे कष्ट काय आहेत, हे आपण प्रॉपर दाखवतो, त्यांची मार्केटिंग करतो. कारभारी मिसळ सोबत तो जो माणूस जोडला गेलाय त्याचं आयुष्यभराची कमाई आपण तिथं त्यांना करून देतो. मग त्या पद्धतीची मार्केटिंग आपण करतो. तुमचे सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक, ज्या पद्धतीचं असेल सोशल मीडिया त्या पद्धतीचं. आता बऱ्यापैकी लोक अशी आहेत बाहेर फिरताना गुगल मॅपला चेक करतात. मग ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेसच आपण गुगल बिझनेसला आपण ते लिंक करून देतो, काही गोष्टी प्रॉपर ऍड्रेस टाकतो.
तुमचा नंबर टाकतो की बाबा असं असं आहे, फोन येतात. आता आमच्या नाशिक साईडला हे ट्रॅव्हल्सवाले जातात उज्जैन साईडला, त्र्यंबकेश्वरला. मग ते काही काही गाड्या आहेत की ते त्या ज्या पहिल्या वेळेस आले ना त्यावेळेस त्यांनी क्वालिटी खाल्ली. काही जण मॅपद्वारे आले, मग त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांना कळालं क्वालिटी व्यवस्थित भेटते. आता जवळपास आपल्या 7-8 बस आहेत की त्या आता जसं आपण असं म्हणू शकतो की बाबा ते आपले फायनल कस्टमर आहे. ते बस थांबतात का डायरेक्ट? ओके, डायरेक्ट थांबतात. म्हणजे एक दिवस अगोदरच फोन करून सांगा शेट आम्ही येतोय बरं का उद्याच्याला, बनवून ठेवा तेवढं. हा बनवून ठेवा तेवढं. मग ते येणार आपलं 9 वाजेपर्यंत, आपण सगळं बनवून, म्हणजे असं फिक्स कस्टमर झालेलं आहे. मग ते मार्केटिंगमुळे झाले की बाबा नाही का, गुगल मॅप झालं किंवा तुमची सोशल मीडिया मार्केटिंग, तुमची क्वालिटी, ह्या गोष्टींमुळे मग ते आपले हे झाले. मग ती मार्केटिंग आपण अशा पद्धतीची करून देतो, ॲग्रीमेंट करून घेतो. ह्या 2-3 गोष्टीत आपण त्यात त्यांना हे करून देतो फ्रँचायझी. आणि मग आता एक आहे समजा, एक आहे शिक्रापूरला, बरोबर, आणि तो एका पॉइंटला आहे, तिथून किती डायमीटर म्हणजे किती किलोमीटर किलोमीटरचं अंतर तुम्ही दुसरी फ्रँचायझी देता? एक आपण 15 ते 20 किलोमीटरचा अंतराच्या हिशोबाने आपण देतो. हा, कारण एखादा माणूस 5 ते 7-8 किलोमीटर जाईल मॅक्स टू मॅक्स, त्याच्यावर तर कोणी जाणार नाही, जाऊ शकत नाही. हा, मग त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीचा क्रायटेरिया ठेवलेला आहे की बाबा 15 ते 20 किलोमीटरचं अंतर आपण पाहूनच देतो. आणि शक्यतो मी काय करतो देताना पण ना, एका रोडला जास्त नाही देत. काय होतं, मला आकडा नाही वाढवायचा आहे, मला काय नाव असं करायचंय की ते कायम टिकलं पाहिजे. कारण जो घेतोय त्याला पण फायदा झाला पाहिजे ना. उद्या जर समजा माझी फ्रँचायझी तुम्ही घेताय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय, काय जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करसाल त्याचा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय, मग तुम्हाला पण त्यातून रिटर्न्स आले पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी जर मी तिथं देतच गेलो तर तुम्हाला त्याचं नुकसान आहे ना. मग आताच्या 5 फ्रँचायझी तुम्ही दिल्या आहे ते सगळे प्रॉफिट मध्ये? 100%. हो, 100% प्रॉफिट मध्ये आहेत. आणि प्रॉफिट मध्ये असे आहेत की आपण त्यांना जे रिटर्न्स जे सांगितले होते, टक्केवारी जी सांगितली होती, एवढ्या टक्केवारी तुम्हाला 100% रिटर्न भेटणार. आणि मी सांगण्यापेक्षा मी तर सांगितलं ते तर खरंच आहे, पण फ्रँचायझीवालेच मला सांगते शेट एवढ्या टक्क्यात तुम्ही जे सांगितलं होतं त्या टक्क्यातच आम्हाला मिळते. ओके, म्हणजे जो आपण प्रॉफिट रेशो जो सांगितला होता ना, तो 100% त्यातच मिळतोय. आणि 14-15 महिने 16 महिन्यात त्यांचा प्रॉफिट हे होऊन जातो. हो, अशा पद्धतीने 14-15 महिन्यामध्ये जेवढं इन्व्हेस्ट केलंय सगळं निघून येतं. त्या पद्धतीच ते धंदा करतात. आपण जेव्हा बिझनेस करतो ना तर अडचणी येतात. समजा आता आम्हीही करतो तर आम्हालाही काही अडचणी, बरोबर. तर तुम्ही फूडचा बिझनेस असा आहे ना, हा खूप त्याला काय म्हणता की हा नाजूक विषय आणि आता तर मी तेच आपण शौर्यवाडाचं पाहिलं होतं हंडेदादांचं, की त्यांच्या इथं कुणी व्हिडिओ बनवले. एवढ्या ब्रँचेस आहे, कुठेतरी थोडंसं काही झालं की लोक लगेच व्हिडिओ बनवतात. हे करतात, हे सांभाळणं खूप कठीण आहे, खूप जास्त. तुम्हाला अशा काही अडचणी आल्या आजपर्यंत? अडचणी आजपर्यंत तर नाही आली. हायजेनिक पण आपण तेवढं ठेवतो, सगळ्या गोष्टी ठेवतो. पण काय होतं माहिती का, हॉटेल लाईन मध्ये ना आता मोठे मोठे ब्रँड्स आहेत. मग आता तुम्ही जे शौर्यवाड नानांचं, मग ते काय होतं, एक छोटी गोष्ट कुठेतरी ती होती चुकून, नाही का, मग चुकून होते किंवा केलं जातं ते छोटी देवाला. हा, देवाला. पण चुकून कोण म्हणजे करत नाही असं मुद्दाम कोण. आता शेवटी कस्टमर आमचं देव असल्यासारखंच आहे, आम्ही का नाराज करणार ना. उद्या तुमच्यामुळे आमचा धंदा आहे, बरोबर आहे, तुमच्यामुळे आम्हाला 2 रुपये, आमचं घर त्याच्यावर चालते, आम्ही तुम्हाला काय त्रास देऊ. मग काय होतं की चुकून कुठेतरी नॉर्मल काही गोष्ट होती, मग त्याच्यासाठी. आणि आता सोशल मीडिया जसे फायदे ना, तोटे पण खूप जास्त आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, थोडं कुठेतरी काय झालं तर मग त्याच्यामुळे. आणि आता हे तुकाराम मुंडेंचं जास्त, मग ते काय होतं, भीती मनात राहते. हॉटेल जे वाले आहेत ना, आता आमच्या मनात पण भीती राहते, अरे बाबा चुकून जर काय झालं, एखाद्याने व्हिडिओ करायला टाकलं, नाव खराब होतं ना. एवढी आपली वर्षाची मेहनत, एवढं आपण कष्ट केलेले, मग ते सगळे वायाला जाते. ह्याच्यासाठी आपण ऑलरेडी काळजी घेतोच, पण त्यातली त्यात पण लोकांनी पण थोडासा विचार केला पाहिजे. काही गोष्टी कोण मुद्दाम करत नाही. चुकून जर झालं तर मग तुम्ही मालकाला सांगा. तुम्ही काय करायला अशा वेळेस जर कुठे असं काही झालं तर मग तुमचा अप्रोच त्या कस्टमरकडे कसा असेल? आता असं तर आपण होऊनच देत नाही, पण कुठं बाबा काय चालू खाण्यात समजा मासे किंवा काय म्हणजे ह्या पद्धतीचं, मग आपण काय करतो, एकतर त्यांना ते लगेच रिटर्न घेतो, दुसरं देतो. समजा काय मी तर काय करतो, अशी जर गोष्ट घडली ना, पर फॅमिली असू, एकटा माणूस असं नाही तर कोणी असू, डायरेक्ट पैसे घेतच नाही मी त्यांच्याकडून. तुम्ही खाबी असं नाही की बाबा आपण म्हणजे ह्याच्यासाठी करतो, पण एक काय होतं माणसाला त्यातून वाटतं की हा ठीक आहे, नाही का, तुम्ही पण काहीतरी सॉरी म्हणता का तुम्ही? 100%. कारण आपल्या मराठी लोकांना थोडं सॉरी म्हणायला आवडत नाही. सॉरी म्हणायला आवडत नाही, पण ते मराठी व्यावसायिकांनी, मराठी माणसांनी सुद्धा ना ते केलं पाहिजे, 100% केलं पाहिजे.
मग त्यावेळेस लोकांना पण हा ठीक आहे बाबा, चला आपण जाऊ द्या, नको काय करायला, नाही का, ह्या पद्धतीने मग ते लोक पण विचार करतात थोडं, ठीक आहे जाऊ द्या. पण काही गोष्टीत काही जण असतात ते टाकून लगेच थोडंसं वरती जातात, त्याच्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम. अशा वेळेस काय होतं ना, माझं एक ऑब्झर्वेशन आहे, जेव्हा अशी घटना घडते तेव्हा जो हॉटेल मालकाचा किंवा मॅनेजरचा तिथल्या जो अप्रोच असतो ना, तो खूप इम्पॉर्टंट असतो. खूप त्याने जर तिथे खरंच बोलला की सर सॉरी, आमच्याकडून झाली असेल चूक किंवा कशी झाली असेल, बट तुमच्या याच्यात पडले, मला माफ करून द्या, मी तुम्हाला चेंज करून देतो, हा अप्रोच असला तर समोरचा पण तिथे नमून जातो. म्हणजे त्याला पण वाटतं ना की बाबा हा, यांना पण आहे, कस्टमरची जाण आहे. बरोबर. ठेवतात काही ठिकाणी काय करतात, हा ठीक आहे, नाही तर बाबा जातो, असं नाही का, ह्या पद्धतीने. मग ते आपण तसं नाही करत, हा ठीक आहे, तुम्हाला झालंय ना, चुकी झाली आमच्याकडून, माफ करा, दुसरं देतो तुम्हाला, ह्या पद्धतीने आपण ते अरेंज करून घेतो जागच्या जागेवर. असं बरोबर आहे. पैसा चांगला आहे का या धंद्यात? मस्त, छान आहे. आता तुम्ही पाहताय ना, एवढं वाढवलं, याचं कारण तेच आहे की बाबा येते, रिटर्न्स आहेत चांगल्यापैकी. तरी किती डिश जातात सॅटर्डे संडे तरी? सॅटर्डे संडे आता कसं होतं, मेन ब्रँडचा विचार करता जर तसं केलं तर एक 200-250 पर्यंत आपण रविवारी, शनिवार रविवार ते घालतो. कमी जास्त होत राहतं, अंदाज चढ उतार येत राहतात. पण कधी आम्ही काय करतो, कधी हे आता 15 ऑगस्ट झाले, मग त्यावेळेस ऑफर टाकणं झालं, किंवा मग ह्या अशा गोष्टी आपण करतो, मग त्याच्यामुळे ते लेवल होऊन जाते. असं काही खूप जास्त हे नाही, एकदम प्रॉपर. पावसाळ्या हिवाळ्यात तर खूपच जात असेल, खूप जास्त. आणि आपले आता जे लोकेशन ना, ते सगळे आपण असेच निवडले. कुठे लोकेशन? आता आपलं शिक्रापूर मेन ब्रँच आहे, चाकणला एक आहे, रांजणगाव गणपती आम्हाला पर्यटनाला लोक येतात, तीर्थक्षेत्र आहे तिथं. हो 100% तिथं पण आहे आपली. हो तिसरी तिथं. मग आपण पुणे नाशिक रोडला टाकलेली, तुम्ही जिथं खाल्ले तिथं, म्हणजे नांदूर शिंगोटे झालं, पुढे सिन्नर मध्ये एक टाकली. आणि आता जे आपण चालू करतोय 6वी जी ब्रँच आहे, ते आपण शिंदे पैसे म्हणून टोल ना काय तिथं चालू केली. तिथं एकदम बेस्ट लोकेशन आहे, एकदम बेस्ट, की नेचर म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी तिथं एकदम बेस्ट. आणि आपण बनवलंय पण तसं. आणि काय होतं माहिती का, मी फ्रँचायझी देताना पण ना त्या पद्धतीने करून घेतो. काय होतं, उद्या तुम्ही इन्व्हेस्ट करताय, मग त्या पद्धतीने तिथली मॅनेजमेंट असेल, तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील, ह्या जर व्यवस्थित असेल तरच कस्टमर येणार. तुम्हाला मगाशी जसं म्हटलं मी, ते तसं एक अर्धा पाऊण तास कस्टमर बसतं, मग बसल्यानंतर त्यांना पण आनंद, फ्रेशनेस, थोडासा गोष्टी जाणवल्या पाहिजे, ह्याच्यासाठी आपण त्या गोष्टी करतो. ब्रँच करताना पण आपण एकदम प्रॉपर करतो अशा पद्धतीने मॅनेजमेंटची. हो. आता नेक्स्ट ज्या असणार आहे त्या कुठं होऊ शकतात? म्हणजे आता जे लोक बघतायत समजा, तर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला पण फ्रँचायझी मिळाली पाहिजे, तर कुठे स्कोप आहे आता, की तुमचा विचार आहे की इथं दिली गेली पाहिजे? आता कसं आहे, तसं तर आपलं पूर्ण महाराष्ट्राचा प्लॅन आहे. जिथं कुठं तुमचा व्हिडिओ जाईल तिथं लोक बघतील, त्यांनी 100% अप्रोच करावं, आपण त्यांना 100% सहकार्य करू सगळ्याच गोष्टींना. बरोबर आहे. आता आपले जे तुम्हाला सांगितलं, आता तिथं चालू आहेत. आता आपली संभाजीनगरला 2 ठिकाणी बोलणं चालू आहे. महाराजांच्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यालाच आपलं एक काम चालू होतंय आता, जुन्नरकडे. हो जुन्नरमध्ये. परत आता हा जिवरी बेल्ले हायवे आमचा मोठा झालाय, तिथं एक चालू होते. पुण्यात 1-2 ठिकाणी चाललंय बोलणं, पण ते रेंट वगैरे थोडेसे त्या गोष्टी त्यामुळे थोडंसं जरा ते चाललंय. पण तिथं पण आपण 100% उघडणार आहे. आणि बाकी मग कोल्हापूर साईड झालं, सातारा सांगली झालं, खाली मराठवाडा पट्टा झालं, किंवा मग विदर्भात, ह्या गोष्टीत आपल्याला अजून जायचंय. महाराष्ट्रभर आपल्याला 100% करायचंय. तुम्हाला ते मॅनेज करणं थोडंसं हार्ड होईल असं नाही वाटत का? समजा नागपूरचं आलं तर मग सामान पाठवणं किंवा हे ते नाही, ते ट्रॅव्हलिंग आपण करू शकतो, ते इझी आहे, पॉसिबल आहे. हा पॉसिबल आहे, असं नाही की खूप जास्त आहे, करू शकतो आपण ते. तुमच्याकडे एफडीएची धाड पडली का आतापर्यंत? चेकिंगला आले का लोक? अजून तरी नाही आले, पण आता यावा नाही बघून. नाही अजून तरी नाही. आणि तसं आपण मेंटेन ठेवतो सगळ्या गोष्टी, लिगल मध्ये पण आपण व्यवस्थित करून ठेवलेले आहे सगळ्या गोष्टी. पुढे काही नाही, एवढं आपण वाढवतोय, मग रजिस्टर म्हणा, बाकीच्या गोष्टी ते सगळे आपण करून ठेवलेले. आणि सगळ्यात महत्वाचं ते पण काय वाईट हेतूनी नाहीये, ते पण की बाबा लोकांसाठी, लोकांचे चांगले करण्यासाठी आपण चांगले त्यांना दिलं पाहिजे. आणि ही अशी भीती पाहिजे कोणत्या, म्हणजे समजा व्यावसायिक असो किंवा लोक असो, यांच्या मनात भीती पाहिजे की आपल्यावर पण कोणतरी आहे, की आपलं वॉच करतात, तुम्ही नाही का व्यवस्थित करा, ह्याच्यासाठी त्यांचं पण काम चांगले. पण आपण मग ती भीतीच ऑलरेडी आमच्या मनात आहे, आणि ते नव्हते तेव्हा पण होती, ते असतील किंवा ते नसतील पुढे, ते पण ती भीती कायम राहणार. बरोबर आहे. भीती म्हणण्यापेक्षा आपण कस्टमरचं काय म्हणू, किंवा कस्टमरची जाण ठेवली पाहिजे, त्या गोष्टी आपण त्या पट्टीत त्यांना दिल्या गेल्या पाहिजे. बरोबर. मग त्याच्यासाठी आम्ही हायजेनिक पासून ते पार मिसळ बनवताना बाकीच्या गोष्टी, किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस व्यवस्थित मेंटेन करूनच चालवतो.
ओके, परफेक्ट. एखाद्याला फ्रँचायझी घ्यायची आहे तर त्याला किती पैसे द्यावे लागतील तुम्हाला, आणि त्याच्यात त्याला काय काय मिळेल? आता तुम्हाला म्हटलं तसं आपले जेवढे शाखा जे दिलेले आहे ते आपण नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावरच दिलेले आहे. मी आता कारण मी त्यातून गेलेलो आहे, मला माहिती आहे की बाबा किती कष्ट करावे लागतात, किती पैसे जुळवावे लागतात किंवा काय गोष्टी कराव्या लागतात. ह्याच्यासाठी मग आपण ती फी एकदम कमीत कमी 1-1.5 लाख रुपये फ्रँचायझी फी ठेवलेली आहे. त्यात पण आपण 2-3 गोष्टी त्यांना देतो, जसं की एक मार्केटिंगसाठी टीम देतो पूर्ण 3 महिन्याची. ओके. पूर्ण तुम्हाला जसं सांगितलं तसं टीम आपली त्यांच्याकडे जाते. पूर्ण त्यांना कशा पद्धतीने कंटेंट तिथं द्यावं लागेल, त्या परिसरात काय पाहिजे, लोकांना कसं गेलं पाहिजे, कसं सोशल मीडिया तिथे हँडलिंग झालं पाहिजे, तुमच्या गुगल मॅप पासून ते तुमचे रिव्ह्यूज पर्यंत किंवा बाकीच्या गोष्टी हे आपण सोशल मीडियाला कसं ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. मग ह्या पद्धतीने आपण ती 3 महिन्याची मार्केटिंग त्यांना देतो. लाईट बोर्ड असतो आपला 10x4चा, तो त्यात देतो. आणि सगळ्यात महत्वाचं आपण माझी एक पॉलिसी आहे, मी काय करतो आचारी देत नाही, स्वतः मालक आहे. तुम्हाला घ्यायची ना फ्रँचायझी, तुम्ही शिका जसं तुम्ही केलं स्वतः, तुम्ही घरातूनच शिका. सुरू झालं, घरातूनच म्हणजे सुरू आई आणि तुम्हीच हे केलं. हो. ओके. मग तुम्ही शिका, तुम्ही धंद्यात उतरा. मग काय होतं, काही लोक काय करतात, हा बाबा तुम्ही फ्रँचायझी घेणार, त्यांची 2-4-5 माणसं आणणार, मग ते चालू राहणार. मग ते थोडे दिवस झाले, काही गोष्टी सोडून झाल्या देईल की किंवा मग ते काही सोडून दिलं असं. की मग ते झालं. मग ते तसं नाही करत आपण काय करतो, स्वतः मालक किंवा घरातला कोणताही व्यक्ती, त्यांना 1 महिन्याची ट्रेनिंग आपण त्यात देतो, त्या 1.5 लाखातच. मग ते ट्रेनिंग घेणार, पूर्ण प्रॉपर शिकणार, मग ते हळूहळू आपण माणसं ठेवू शकतो हाताखाली, त्यांच्याद्वारे ते आपण चालवू शकतो. आणि जेव्हा ब्रांच सुरू होते तेव्हा तुम्ही जातात तिकडं? 100% मी जवळपास 10-15 दिवस स्वतः तिथं थांबतो. त्यांचं मॅनेजमेंट पैशांचं किंवा व्यवहार कस्टमरांसोबत कसे, किंवा तो माणूस व्यवसायात कशा पद्धतीने उतरला आहे ते लोकांना सांगणं असेल, किंवा इथं चालू झालंय आपलं, तिथं जाऊन स्वतः मार्केटिंग कशी करता येईल ह्याच्यावर लक्ष देणं, किंवा तिथल्या लोकांना जवळपासच्या काय पाहिजे, कसं पाहिजे ह्याच्यावर लक्ष देणं. काही आपल्याला तिथं समजा नवीन चालू केल्यानंतर काही एखादी ऑफर देता येईल का, किंवा काही गोष्टी आपल्याला तिथं करता येतील. आता आम्ही नाशिकला ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस आमचं नवरात्रीच्या टायमिंगला चालू केलं, मग त्यावेळेस आम्ही ऑफर दिली होती. ऑफरचा फरक पडतो का? 100% फरक पडतो ऑफरचा? 100% फरक पडतो. कसा पडतो, लोकांपर्यंत तेवढं नाव जातं आपलं. हा. काय होतं आता म्हणजे एखादं एक्झाम्पल सांगा ना, की तुम्ही ही ऑफर ठेवली आणि त्याचा बेनिफिट झाला. बेनिफिट कसं होतो, आता हे 15 ऑगस्टचं उदाहरण घ्या. आपण काय केलं होतं, एकावर एक मिसळवर एक मिसळ फ्री. मग ते काय होतं, लोकांना ह्याचा पण इफेक्ट पडतो. मग ज्या पद्धतीने क्राऊड यायची त्याच्यापेक्षा जास्त येतो. आला का? 100% आला. 100% आला. आणि त्यातून मग आपला पण फायदा आहे, त्यांना पण काही गोष्टी चांगल्या खायला मिळतात, त्यांना आपण क्वालिटी देतो, मग त्यांना पण आवडते की हा बाबा ठीक आहे आपण जाऊ खाऊ. मग ह्याच्यामुळे काय होतं, अजून जिथं एक माणूस येते तिथं 2 माणसं येतात. समजा तुम्हाला खायचे, तुम्ही काय म्हणणार, अरे तिथे एकवर एक फ्री आहे, चल बाबा तू माझा मित्र आपण जाऊन खाऊन येऊ. मग ह्या ऑफरचा फायदा असा होतो, एकदा जर माणूस आला, त्याला क्वालिटी आवडली, तो 100% रिटर्न येणार आहे ना, रिटर्न कस्टमर पडतो. मग ते ह्याच्यामुळे ऑफर ठेवली पाहिजे, महिन्यातून 1-2 महिन्यातून केलं पाहिजे आणि आपण ठेवतोच. करेक्ट. आता ज्याही लोकांना तुमच्याकडून फ्रँचायझी घ्यायची आहे ते कॉन्टॅक्ट कसं करतील? कॉन्टॅक्ट आपला नंबर आहे, आपल्या इंस्टाग्राम पेजला आहे, फेसबुकला आहे, किंवा आता आपण व्हिडिओ तुम्ही सांगू शकता. आपला नंबर 83-80-86-0314 हा माझा नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही 100% कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकीच्या गोष्टी आपण बोलू शकतो. ऋषिकेश दादा, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही आलात शिक्रापूर वरून आपल्या हिंजवडीला आणि मिसळ बद्दल एवढी छान माहिती दिली, आणि मेन म्हणजे मिसळपेक्षा तुमचा जो प्रवास आहे ना तो खूप इन्स्पायरिंग आहे. प्रत्येक युवा उद्योजकाने फक्त म्हणजे गळ्यात सोन्याच्या मोठ्या मोठ्या चैना घालून फिरण्यापेक्षा धंदा वाढवण्यावर लक्ष दिलं पाहिजे, जे तुम्ही करताय. एक चांगलं एक्झाम्पल आज म्हणजे मला मजा आली पॉडकास्टला आज एका नवीन विषयावर, आणि खूप चांगल्या व्यक्तीला मी भेटलो. ज्याही लोकांना वाटतंय तर नंबर आपण दिलेलाच आहे डिस्क्रिप्शन मध्ये, इथं दिसत असेल तुम्हाला डिस्प्लेला. डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, तुम्ही बघू शकतात कसं काम चालतं काय नाही या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात पहिले तर जाऊन खाऊन या एकदा शिक्रापूर, क्वालिटी पाहायला या. शिक्रापूर मध्येच नाही, ऑल कुठल्याही ब्रांचला जा, कोणत्याही ब्रांचला जा. सेम प्रत्येक ब्रांचचं मी खाली गुगलचं लोकेशन पण ऍड करून देईल. तुम्ही जा, व्हिजिट करा, चेक करा, आणि फ्रँचायझी घ्यायची तर फ्रँचायझी घेऊ शकता. तो तुमचा डिसिजन आहे. दादा, थँक्यू सो मच. धन्यवाद.